लिब्रिऑफिस बेसवरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. ह्या पाठात आपण शिकणार आहोत इंडेक्सेस, टेबल फिल्टर आणि एसक्यूएल कमांड विंडो. प्रथम इंडेक्सेस जाणून घेऊ. इंडेक्स म्हणजे काय? इंडेक्स म्हणजे डेटाबेस टेबलमध्ये रेकॉर्ड्स जलद शोधण्याची आणि सॉर्ट करण्याची पद्धत. रेकॉर्ड्स इंडेक्स करण्यासाठी त्या टेबलमधील एक किंवा अनेक फील्ड्स आपण निवडू शकतो. इंडेक्स निवडलेल्या फील्ड किंवा फील्ड्स नुसार रेकॉर्ड्सचे लोकेशन संचित करते. बेस डेटा मिळवण्यासाठी इंडेक्स वापरून डेटाच्या लोकेशनला थेट जाऊ शकतो. ही क्रिया सर्व रेकॉर्ड्स स्कॅन करून डेटा शोधण्यापेक्षा खूपच जलद होते. टेबलची प्रायमरी की आपोआप इंडेक्स झालेली असते. आता लायब्ररी डेटाबेसमध्ये इंडेक्स बनवू. बुक्स टेबलमधील टायटल कॉलमवर इंडेक्स बनवू. यामुळे पुस्तकांचे शीर्षक जलद शोधता येईल. आधीपासूनच उघडलेला नसल्यास प्रथम लायब्ररी डेटाबेस उघडू. बुक्स टेबल एडिट मोड मध्ये उघडा. टेबल डिझाइन विंडोमध्ये टूल्स मेनूवर जाऊन इंडेक्स डिझाइन निवडा. इंडेक्सेस विंडोमध्ये बेसने प्रायमरी की ही युनिक इंडेक्स म्हणून आधीच समाविष्ट केली आहे. इंडेक्स बनवण्यासाठी सर्वात डावीकडील आयकॉन न्यू इंडेक्स वर क्लिक करा आणि उजवीकडील इंडेक्स फील्ड खालील ड्रॉप डाउन मधील टायटल निवडा. येथे आपण असेंडिंग किंवा डिसेंडिंग निवडू शकतो. डावीकडील तिसऱ्या आयकॉनवर क्लिक करून इंडेक्सचे नाव बदलून ते IDX_title करा आणि त्याच्या पुढील सेव्ह आयकॉनवर क्लिक करून फाईल सेव्ह करा. हा आपल्या टायटल फील्डचा इंडेक्स आहे. असे आपण टेबलसाठी बेस वापरून इंडेक्सेस बनवणे, डिलीट करणे, त्यात बदल करणे किंवा रिनेम ह्या क्रिया करू शकतो. असाइनमेंट. मेंबर्स टेबलमध्ये नेम्सवर इंडेक्स बनवा आणि IDX_member_name हे नाव द्या. टेबल फिल्टर म्हणजे काय ते पाहू. टेबल फिल्टर मुळे इतर ऍप्लिकेशन्स पासून बेस डेटाबेस टेबल्स लपवता येतात. उदाहरणार्थ लायब्ररी डेटाबेस मधील बुक्स टेबल व्यतिरिक्त इतर सर्व टेबल्स लपवू. टूल्स मेनू खाली टेबल फिल्टर पर्याय आहे. येथे ऑल व्ह्यूज आणि बुक्स टेबल चेक करा. म्हणजे इतर ऍप्लिकेशन्स मध्ये दिसण्यासाठी केवळ बुक्स टेबल निवडले आहे. ओके वर क्लिक करा. नंतर व्ह्यू मेनू पुढे रिफ्रेश टेबल्स वर क्लिक करा. येथे केवळ बुक्स टेबल दिसत आहे. तसेच लिब्रिऑफिस रायटर किंवा कॅल्क मधून हा डेटाबेस ऍक्सेस करताना केवळ तेथे बुक्स टेबल हे टेबल दिसेल. आणखी एक असाइनमेंट. लिब्रिऑफिस रायटर उघडून लायब्ररी डेटाबेस ऍक्सेस करा. तेथील उपलब्ध टेबल्स बघा. बेसमध्ये सर्व टेबल्स दिसतील अशा स्थितीत आणा. लिब्रिऑफिस रायटर पुन्हा उघडून टेबल्सची उपलब्धता तपासा. शेवटी एसक्यूएल कमांड विंडोबद्दल जाणून घेऊ. टूल्स मेनूतील एसक्यूएल निवडल्यावर एसक्यूएल कमांड विंडो ऍक्सेस करू शकतो. डेटाबेसला एसक्यूएल स्टेटमेंट्स देण्यासाठी ही विंडो वापरू शकतो. एसक्यूएल क्वेरीज कार्यान्वित करण्यासाठी क्वेरीज वापरू शकतो. पण ह्याद्वारे डेटाबेसमधून केवळ डेटा मिळवता येतो.
म्हणजे केवळ सिलेक्ट स्टेटमेंट्स देऊ शकतो, परंतु डेटा आणि टेबलच्या रचना बदलणारे एसक्यूएल स्टेटमेंट देता येत नाही किंवा नवीन टेबल्स बनवू शकत नाही. आणि एसक्यूएल कमांड विंडो डेटा मॅनिप्युलेशन आणि डेटा डेफिनेशन स्टेटमेंट किंवा लँग्वेज वापरण्यास मदत करते. डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज किंवा DML ची उदाहरणे म्हणजे इन्सर्ट, अपडेट आणि डिलीट डेटा. आणि ही काही डेटा डेफिनेशन लँग्वेज म्हणजेच DDL ची उदाहरणे आहेत. क्रिएट टेबल, ड्रॉप टेबल आणि ऑल्टर स्टेटमेंट्स. प्रथम DML चे उदाहरण पाहू. बेस विंडोमध्ये टूल्स मेनूतून एसक्यूएल कमांड विंडो उघडू. बुक्स टेबलमध्ये नवे रेकॉर्ड समाविष्ट करण्यासाठी कमांड टू एक्झिक्युट ह्या भागात टाईप करा. इन्सर्ट इंटू दुहेरी अवतरण चिन्हात बुक्स, कंस उघडा, दुहेरी अवतरण चिन्हात टायटल, कॉमा, ऑथर, कॉमा, पब्लिश इयर, कॉमा, पब्लिशर, कॉमा, प्राइस, कंस बंद करा. व्हॅल्यूज, कंस उघडा, अवतरण चिन्हात द हॉबिट, J.R.R. टोल्किन, 2002, ऑक्सफोर्ड 500. एक्झिक्युट बटणावर क्लिक करण्यापूर्वी ही कमांड नीट समजून घेऊ. इन्सर्ट स्टेटमेंटमध्ये टेबलचे नाव आणि फील्डची नावे आहेत, तसेच नव्या रेकॉर्डमध्ये भरायच्या व्हॅल्यूज लिहिल्या आहेत. लक्षात घ्या की टेबलचे नाव आणि फील्डची नावे डबल कोट्स मध्ये लिहिली आहेत. बेस हे केस सेन्सिटिव्ह आहे. डबल कोट्स असल्यामुळे आपण जशी नावे बनवली आहेत ती बेस समाविष्ट करेल. जर कोट्स वापरले नाही तर बेस सर्व नावे आपोआप अपर केस मध्ये रूपांतर करून घेईल. ज्या व्हॅल्यूजचा डेटा टाइप टेक्स्ट आहे त्यासाठी सिंगल कोट्स वापरणे आवश्यक आहे. न्यूमरिक फील्ड्स साठी कुठल्याही कोट्सची आवश्यकता नाही. तसेच बुक आयडी फील्ड हे ऑटो नंबर फील्ड असल्यामुळे ते समाविष्ट करण्याची गरज नाही. बेस ते क्रमांक ऑटो जनरेट करेल. आता एसक्यूएल कार्यान्वित करू. कमांड सक्सेसफुली एक्झिक्युटेड हा मेसेज दिसेल. आपण लिहिलेल्या एसक्यूएल मध्ये जर काही चुका असतील तर बेस त्या दाखवेल. बुक्स टेबलवर डबल क्लिक करून समाविष्ट केलेले नवे रेकॉर्ड बघा. हे शेवटच्या रो मध्ये समाविष्ट झाले आहे. आता DDL चे उदाहरण पाहू. ऑथर आयडी, ऑथर आणि कंट्री ही फील्ड्स असलेले ऑथर्स नावाचे नवीन टेबल बनवू. एसक्यूएल कमांड विंडोमध्ये स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे टाईप करा आणि कार्यान्वित करा. टेबल्सची यादी व्ह्यू मेनूतून रिफ्रेश करा. आपण बनवलेले नवे ऑथर्स टेबल दिसेल. DML बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी स्क्रीनवर दाखवलेल्या वेबसाईटवर जा. DDL वरील माहितीसाठी स्क्रीनवर दाखविलेली विकिपीडिया वेबसाईट बघा. आणखी एक असाइनमेंट. बुक आयडी 3 असलेल्या पुस्तकाची किंमत 300 रुपये करण्यासाठी अपडेट स्टेटमेंट वापरा. द हॉबिट ह्या टायटलचे पुस्तक डिलीट करा. ऑथर्स टेबलमध्ये नवे रेकॉर्ड समाविष्ट करा. ऑथरचे नाव J.R.R. टोल्किन आणि कंट्री इंग्लंड. ड्रॉप स्टेटमेंटद्वारे डेटाबेसमधून ऑथर्स टेबल काढून टाका. आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. आपण शिकलो ते थोडक्यात. इंडेक्सेस, टेबल फिल्टर आणि एसक्यूएल कमांड विंडो.
स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. ह्या प्रोजेक्टचे संयोजन spoken-tutorial.org ने केले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.